रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण बघूयात 12वी कथा तीर्थयात्रा. संत नामदेव आणि संत ज्ञानदेव दोघांनी चंद्रभागा ओलांडली. ते दोघे अरणभेंडीला आले. तेथे त्यांची भेट झाली सावता माळ्याशी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोवला गळा. नंतर ते बार्शीला गेले. तिथे ते जोगा परमानंदांना भेटले. अंबेजोगाईला आद्य कवी मुकुंदराजांची समाधी आहे. तिचे त्यांनी दर्शन घेतले. विसोबा खेचर नामदेवांचे सद्गुरू. त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे तीर्थयात्रेला निघावे असा मनोदय नामदेवांनी प्रगट केला. ज्ञानदेवांनी त्याला अतीव आनंदाने रुकार दिला. दोघेही औंढ्या नागनाथला आले. शिवरात्रीचा मुहूर्त होता. विसोबांना शोधायला वेळ लागला नाही. नामदेवांनी विसोबांच्या चरणावर मस्तक ठेवले. ज्ञानदेवांनी विसोबांच्या पायावर डोरी ठेवली. विसोबांना ज्ञानदेवांची योग्यता चांगलीच ठाऊक होती. त्यांनीही ज्ञानमाऊलीच्या चरणी माथा टेकवला. विसोबा म्हणाले, ज्ञानदेवा, दोघंही मोठ्या शुभमुहूर्तावर या तीर्थक्षेत्री आला आहात. आज इथं माझ्या नामयाचं कीर्तन व्हावं अशी माझी इच्छा आहे. अज्ञ लोक हरी आणि हर यांच्यात भेद करतात. माणसांमधला भेद अपवित्र, मग देवादेवांमधल्या भेदभावाचं पाप किती. या हराच्या मंदिरी नामदेवाच्या रसाळ कीर्तनाने हरिहर एक होऊ देत, लोकांना नवदृष्टी लाभू दे. ज्ञानदेव म्हणाले, विसोबा, आपण माझ्या मनातलं बोललात. नामदेवा, तुमच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग नाचतो. ते भाग्य शिवशंकराला कधी लाभणार. आजच्या मंगलदिनी आपलं कीर्तन होऊ दे. नामदेव म्हणाले, माझ्या मुखातून त्या भक्तवत्सलाचं नाम येतं ही त्याची आणि सद्गुरूंची कृपा. आपण दोघांचीही आज्ञा आहे. करेन मी कीर्तन सेवा. कीर्तनाची सिद्धता झाली. शिवमंदिराच्या सभामंडपात शिवासमोर श्रोते गर्दी करून दाटीने बसले. नामदेवांनी महादेवाला नमस्कार केला. सद्गुरूंना वंदन करून आपल्या अद्वैत कीर्तनाला प्रारंभ केला. भजन करा हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघांचा, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, पाहे पा तेथीचा दृष्टांत. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव, शंभूने गिळले हलाहला, म्हणून विष्णू झाला निळा. देखत देखत आंधळा, झणी होसी गव्हारा. लक्ष्मी रूपे आपण हरू, देवीवरीला शारंग धरू. गरुड रूपे महेश्वरू, वाहन झाला विष्णूचे. शक्ती रूपे शारंग पाणी, नारायण झाला भवानी. शारंग धर नंदी होऊनी, सन्मुखासनी बैसला. एक तो वेगळा नाही, दृष्टांत तू आगमी पाही. नामा म्हणे एक केशव ध्यायी, हरिहर पाही ज्याचे अवतार. कीर्तनाला रंग भरला. श्रोते तल्लीन झाले. एवढ्यात सोवळे नेसलेले पुजारी अभिषेकाच्या साहित्यासह आले. अभिषेकाचा मुहूर्त जवळ आलाय. वेळ तर जवळ झालीच. बंद करा ती टाळाकुटी. चालते वा इथून. इथं थांबायचं असेल तर तोंड बंद करून अभिषेक बघा. आज शिवरात्र आहे, कळत नाही तुम्हाला. त्यांच्या या बोलण्याने नामदेवांचा चेहरा पडला, गोरामोरा झाला. कीर्तन अर्ध्यावर सोडणे बरे नाही. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, देव सर्वत्र आहे. त्यांना अभिषेक करायचा आहे. त्यांचंही ठीकच आहे. आपण मंदिराच्या मागं जाऊ. ज्यांना अभिषेकानुभूती घ्यायची असेल ते इथंच थांबतील. ज्यांना आपल्या कीर्तनाची आनंदानुभूती घ्यायची असेल ते आपल्या समवेत येतील. मंदिराच्या मागल्या बाजूला कीर्तन सुरू झाले. बहुतांशी लोक कीर्तन ऐकायला मंदिरामागे आले. पुन्हा कीर्तनाला रंग आला. इकडे मुहूर्तावर अभिषेक झाला. अभिषेकाला नेहमी प्रचंड गर्दी होते, पण आज मात्र हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच लोक. एकदा सहज जाऊन बघूया तरी कसे काय कीर्तन चालले आहे, म्हणून ते मागे आले. कीर्तन अंतिम टप्प्यात आले होते आणि पुजाऱ्यांनी पाहिले तर ती देवळाची पाठभिंत उरलीच नव्हती. शंकराने सारे मंदिरच फिरवले होते. शंभू महादेव कीर्तनात रंगून गेले होते. पुजाऱ्यांना धक्का बसला. त्यांना नामदेवांचे कीर्तन सामर्थ्य कळले. कीर्तन संपल्यावर ते त्यांच्या पायावर लोळण घेऊन म्हणाले, महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचा घोर अपराध झाला. नामदेवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने उठवले. संतांच्या अंतरी क्रोध नसतोच. नागनाथाहून ते वेरूळ मार्गे पंचवटीत आले. नर्मदा पार करून नामी, मही, साबरमती ओलांडली. मग ते कृष्णभूमी द्वारकेत आले. गुजरातमधून सौराष्ट्राला आले. जय श्रीदत्त च्या घोषात गिरनार पर्वताचा चढ उतार करून नंतर अंबाजीचा डोंगर चढून त्यांनी आदिशक्तीचे दर्शन घेतले. नंतर ते पवित्रतम प्रयाग क्षेत्री आले. तीर्थयात्रा करत करत ते राजस्थानात आले. सिद्धपूर, अबू पर्वत, एकलिंगजी करत ते वाळवंटी प्रदेशात आले. दुपारची वेळ. सूर्य माथ्यावर होता. वाळू विलक्षण तापली होती. नामदेव, ज्ञानदेव दोन्ही संतांना तहान लागली. दोघांचेही कंठ कोरडे पडले. तृषेने व्याकुळ होत दोघेही पाण्याचा शोध घेत
चालू लागले, पण कोठे पाणी दिसेना. एके ठिकाणी मात्र एक विहीर होती, ती तरी कशी? अतिशय चिंचोळी, खूप खोल, उतरायला पायऱ्या नाहीत. अगदी तळाशी पाणी चमकताना दिसत होते. ज्ञानदेव आणि नामदेव दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. दोघेही तृषार्त होते. ज्ञानदेवांनी अणिमा सिद्धीचा वापर केला, देह सूक्ष्म केला. विहिरीच्या तळाशी जाऊन त्यांनी जलप्राशन केले. तृषा शमवून ते परत वर आले. नामदेवा, जल अतिशय मधुर आणि शीतल आहे. आपणही तृषार्थ आहात. योग सामर्थ्यानं तृषा शमवून या. आणखी काही वाटसरू तेथे गोळा झाले. त्यांनाही तहान लागली होती. तेही त्या चिंचोळ्या खोल विहिरीत वाकून वाकून बघत होते. पाण्याचे दर्शन होत होते, पण पाणी मात्र पिता येत नव्हते. नामदेवांनी नेत्र मिटले. हातातल्या चिपळीच्या तालावर विठ्ठलाला साथ घालायला आरंभ केला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हळूहळू उद्घोषाचा वेग वाढला. जमलेला समूह नामदेवांच्या मागोमाग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग असा उद्घोष करू लागले. सारा परिसर या नादाने भरून गेला. विहिरीतल्या जलाला या नादब्रह्मात सहभागी व्हावेसे वाटले. जल त्याचसाठी वरवर येऊ लागले. बघता बघता विहीर भरून गेली. नामदेवांच्या नेत्रांमधून अश्रू आले. विठ्ठला पांडुरंगा, हे जल नाही, तुझेच कृपातीर्थ आहे. नामदेवांनी विठ्ठल स्मरण करत ओंजळीने ते तीर्थ प्राशन केले. लोकांनीही त्या शीतल आणि मधुर जलाने आपली तहान भागवली. नामदेवांचा आनंदाने जय जयकार केला. दोन्ही संतांचा चरणस्पर्श करून लोक आपल्या मार्गाने गेले. ज्ञानदेवांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू आले. नामदेवा, आपण खरे भक्त भागवत आहात. केवळ आपल्या तृषेचा विचार न करता जनसामान्यांच्या तृषेचा विचार केलात. मला आपली क्षमा मागितली पाहिजे. मी आपल्याहून वयाने सान आहे, तरीही मी आपली परीक्षा घेतली. सिद्धिमोह हा अहंकाराचे मूळ असतो. प्राप्तसिद्धी स्वार्थपूर्तीचे माध्यम बनण्याची शक्यता असते. म्हणून सिद्धी प्रयोग करून मी आपली परीक्षा कसोटी घेतली. मला क्षमा करा. मला तो अधिकार नाही, पण नामदेवा, माझ्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षेनं मी ते केलं खरं. खरंच मला क्षमा करा. ज्ञानदेवांनी नामदेवांना दृढ आलिंगन दिले. नामदेवा, समाज हा असा गरीब दीन झालेला, धर्म स्वार्थी माणसांनी विळखा घालून ठेवलेला, भेदभावांनी तडे गेलेला समाज. खरा धर्म सांगणं हेच भागवत धर्माचं कर्तव्य. त्यासाठी समाजाविषयी जिव्हाळा असणं आवश्यक. तो जिव्हाळा आपल्या ठायी आहे. खरोखर नामदेवा, आजचा आनंद अलौकिक आहे आणि स्मरणीय आहे. ज्ञानदेवांच्या स्तुतीने नामदेव भारावून गेले. त्यांचे हात आपल्या हाती घेऊन म्हणाले, माझा पांडुरंग, माझे सद्गुरू आणि आपण साक्षात ज्ञानमाऊली असा त्रिगुणात्मक ठेवा माझ्याजवळ असताना माझं कौतुक ते कितीसं. पण माऊली, आपण माझ्याकडूनच्या अपेक्षेबद्दल काही म्हणालात, ती सांगाल तर आनंद वाटेल. ज्ञानदेव म्हणाले, नाही नामदेवा, तो विषय आज नको. आज मला आपण जी समाधानानुभूती दिली त्यातच राहू दे. आज ती विहीर नामदेवाजी का कुवा या नावाने तीर्थ बनली आहे. नंतर दोघेही अजमेर म्हणजेच पुष्कर क्षेत्री आले. पुष्कर हा सरोवरांचा, कमळांच्या ताटव्यांचा रमणीय प्रदेश. तिथे त्यांनी ब्रह्मदेव, गायत्री, सावित्री यांचे दर्शन घेतले. नंतर हरिद्वार, भरतवर्षाचा मुकुटमणी हिमाचल. दोन्ही संतांनी भरल्या डोळ्यांनी त्या पर्वतराजाचे दर्शन घेतले. भव्यतेच्या दिव्य दर्शनाने ते तृप्त झाले. नंतर ते गंगा नदीकडे आले. भारतातील पूजनीय सरिता. दोन्ही संत गंगेच्या स्नानाने धन्य झाले. नंतर ते पंजाबला गेले. पंचआप म्हणजेच 5 नद्या. 5 नद्यांनी युक्त तो पंजाब. वितस्ता, इरावती, चंद्रभागा, शतद्रू आणि विपाशा अशा 5 नद्या पंजाब करून संतद्वय काशीला आले. काशी हे तीर्थांचे तीर्थ मानले जाते. काशी यात्रा घडणे हे अनेकांचे जीवनध्येय असे. प्रत्यक्ष काशीला जाता आले नाही तर काशीस जावे नित्य वदावे असे म्हणत असत. सावतामाळी, गोरा कुंभार, जोगा परमानंद, परिसा भागवत, विसोबा खेचर, सेना महाराज असे सारे संत मंडळ या संतद्वयाची प्रतीक्षा करत होते. गंगा स्नान आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन सर्व संत मंडळींनी घेतले. भारद्वाज मुनींचा आश्रम पाहून सारे संत मणिकर्णिकेच्या घाटावर गेले. त्या घाटावर मुद्गलाचार्य एक मोठा यज्ञ करत होते. यज्ञाची तयारी पूर्ण झालेली होती, पण वैदिक, शास्त्री, पुराणिक यांच्यात अग्रपूजेचा मान कोणाचा यावरून तंटा निर्माण झाला. शेवटी यावरील उपाय म्हणून एका हत्तीनीच्या सोंड्यात पुष्पमाला देण्यात आली. ती पुष्पमाला ती ज्याच्या गळ्यात घालेल त्याने अग्रपूजा करावी असे निश्चित झाले. सारे वैदिक, शास्त्री, पुराणिक एका ओळीत उभे राहिले. काय घडते याची उत्सुकता प्रत्येकाला होती. हा प्रसंग बघत संत मंडळही उभे होते.
साऱ्यांच्या पुढून ती हत्तीन फिरली. फिरत फिरत ती संत मंडळापुढे आली. तिने आपल्या सोंडेतील पुष्पमाला ज्ञानदेवांच्या कंठात घातली. सारे संत मंडळ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी म्हणत आनंदाने नाचू लागले. सारे संत मंडळ भ्रमण करत हस्तिनापुरात आले. याच ठिकाणी महाभारत घडले. कौरव पांडव येथेच वावरले, भांडले. युगंधर श्रीकृष्णाचा पदस्पर्श उपदेश करणारा, त्याचा ध्वनी भक्तांवर प्रेम करणाऱ्या या भक्तवत्सलाला पुंडलिकाने भक्तीच्या सामर्थ्याने पंढरपुरी आणले. नामदेवांना आपल्या पांडुरंगाचे स्मरण झाले. एका वेगळ्याच ओढीने सारे संत पंढरीला आले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. पांडुरंगाला विलक्षण आनंद झाला. त्याच्या नेत्रांमधून आनंदाश्रू उघळले. नामदेवांनी तीर्थयात्रेचे मावंदे केले. सद्गदित कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणांवरी. शिणलो पंढरीराया पाहे कृपादृष्टी, थोर झालो हिंपुटी तुझ विड. उदंडा तीर्थांची ऐको जाय प्रौढी, चित्त माझे ओढी चंद्रभागे. कटीतटी जेणे कर नाही ठेविले, न देखे पाऊले विटेवरी. त्याते म्हणता देव माझे लाजे मन, ते कष्ट दारुण कवणा सांगू. कुंचे गरुड टकेन देखे पताका, त्या देवाची शंका वाटे थोर. ज्याचे गावी नाही वैष्णवांचा मेळू, न देखे सुकाळू हरिकथेचा. हे न देखे तेथे खंती वाटे जीवी, ते वेळी आठवी रूप तुझे. इष्टमित्र बंधू तू कुळदेवता, नामा म्हणे आवडता प्राण माझा. मावंदे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तीर्थयात्रेची सांगता झाली. सारी संत मंडळी परत पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतली.